पोपटासारखे छान मस्त मजेत असं वाटतं वा सगळं ऐकू येतं यांना. प्रश्न विचारले की गप्प काही समजत नाही मग आम्हाला. बर आता आम्हाला तुम्ही हे सांगायचं ना, तुम्ही माझ्याशी आता बोलताच आता मला सांगा की मागच्या वेळेला आपण कसला अभ्यास केला होता? ओ नो, हा काय प्रश्न विचारला तुम्ही? सांगा. तुमच्या लक्षात आहे का आपण मागच्या वेळेला कुठल्या धड्याचं बघा आता आता आपण बोलत होतो आपण आणि तुम्ही आता लगेच बोलणं बंद करून टाकलेलं आहे. मी तुम्हाला आपण बायोलॉजीचा पण अभ्यास करतो, आपण एकत्र बायोलॉजीचा अभ्यास करतो, जीवशास्त्राचा, आपण मेंडेलचा सिद्धांत वगैरे हे सगळं बोललो होतो, तुम्हाला लक्षात आहे? आणि मग जनुकीय आजार हा शेवटचा भाग बाकी होता, आठवतंय का? काय माहिती काय झालं सगळं आमचं सगळ्या डोक्यात सगळी भेळ झालीये. कोण काय शिकवतंय, कोण काय शिकवतंय, तुम्ही काय शिकवतात, त्या काय शिकवतात. काहीतरी केलंय आम्ही अभ्यास मागच्या लेक्चरला. काय केलंय हे मात्र आम्हाला विचारू नका. मला माहिती आहे सगळं मी लिहून ठेवलंय, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जरी नाही आठवलं तरी पण मला माहिती असतं. आपण मागच्या वेळेला आपल्या हेरिडिटी व्हेरिएशन या लेसन मधला शेवटचा भाग पाहिला होता. जनुकीय रचना. तुम्हाला आठवतंय का? पटापट पटापट मी ना बुक शेअर करते आणि आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊ. आज आपला हा धडा 100% संपेल आणि जमलं तर आपला नवा धडा सुरू पण होईल. जनुकीय आजार हा धडा तुम्हाला आता दिसतंय का? मी स्क्रीन शेअर केलेली आहे बघा. आपला हेरिडिटी आणि व्हेरिएशन म्हणजेच अनुवंशिकता आणि बदल या धड्याचा शेवट आलेला आहे. तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये तुम्ही असे इंग्रजी शब्द का वापरता? कारण की ते सोपे आहेत. दुसरं महत्वाचं ते आपण बऱ्याच फ्रिक्वेंटली वापरतो आणि ते मला नक्की माहिती आहे त्याच्यात चूक होत नाही. एखाद्या वेळेला मराठी शब्द मला विचार करावा लागतो पण मला ह्या कारण सतत सतत हे शब्द वापरल्यामुळे मी कॉलेजमध्ये हे सगळेच आठवी पासून सेमी इंग्लिश होतं. मग 7वी पर्यंत आम्ही पण अनुवंश म्हणायचो. 8वीत गेल्यावरती इनहेरिटन्स आलं. मग 8वी पासून जे सगळं इंग्रजीमध्ये सुरू झालं ते कॉलेज, डिग्री सगळं सगळं नंतरचं सगळं तर याच्यामध्ये झालं. मग सारखे सारखे हे शब्द लक्षात राहतात. उदाहरणार्थ सांगा, जर मी तुम्हाला म्हटलं टेबलला मराठीत काय म्हणतात? टेबल. टेबलला मराठीमध्ये शब्द आहे का सांगा बरं जरा तुम्ही मला? आहे, पण आपण त्याचा वापरच करत नाही. मग आपल्याला लक्षात कसं येणार? जसं ह्याच्या बाबतीत तसं माझ्या बाबतीत. म्हणून मी पटकन चुकू नये म्हणून 99% वेळा इंग्रजी शब्द वापरत ते कारण ते मला नक्की माहिती असतं. चला, अनुवंशिकता आणि परिवर्तन धड्यामध्ये आपण पाहिलं होतं अनुवंशिकता म्हणजे काय? आपल्यामध्ये आपल्या आईबाबांकडनं आपल्या नातेवाईक आपले जवळचे रक्ताचे नातेवाईक यांच्याकडनं आपल्याकडे काही गोष्टी आलेल्या असतात, रक्तामधनं आलेल्या असतात. म्हणजेच काय? आपण म्हणतो की ते आमच्या जीन्समध्ये, आपण म्हणतो ना समाजकार्य ते काय आमच्या रक्तातच आहे. रक्तात आहे म्हणजे काय? आमच्या आईबाबांनी केलं ते आम्ही केलं, आमच्या आजी आजोबांनी केलं म्हणून आमच्या आईबाबांनी केलं, असं आम्ही पिढ्याने पिढ्या ते करत चाललो. जसं राजकारण आहे, पिढ्याने पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी गोष्ट आहे की नाही, तसाच हेरिडिटी हा पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप जाणारा विषय आहे. आपल्याकडे सगळे जे काही आपली जी जनुक आहेत ती आपल्या डीएनए मध्ये आणि हे डीएनए आपल्याकडे आपल्या आईबाबांकडनं आले, बरोबर? आता हे आपल्या बाबांकडे कुठून आले? त्यांच्या बाबांकडनं. त्यांच्याकडे कुठून आले? त्यांच्या बाबांकडनं. असं हे चालत आलेलं आहे. आणि या मानवी उत्क्रांतीमध्ये सगळ्यात पहिला जो मानव होता की नाही त्याच्यामध्ये काही बदल होत 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 आत्ताचे आपण, पण बेसिक ह्याच्यामध्ये त्याच गोष्टी आहेत. ठीक आहे. आता बघा, अनुवंशिक लक्षणे आणि लक्षणांचे प्रकटीकरण ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बघितल्यात. गुणसूत्र म्हणजे काय? क्रोमोझोम्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये डीएनए जर आपण उघडून बघितलं तर कसा दिसतो? डीएनएची अशी एक डबल हेलिकल स्ट्रँड असलेली रचना आहे, म्हणजे एकात एक गुंतलेले असे 2 धागे, बरोबर? त्याचबरोबर आपण बघितलंय की आपल्या ह्या डीएनए मध्ये किंवा आपल्या क्रोमोझोम्सचं जर आपण बघितलं तर त्याचे 4 वेगवेगळे आकार असतात. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री त्यांच्यामध्ये केंद्रकाच्या हिशोबाने. डीएनएच्या रचनेमध्ये मध्यभागी साखर म्हणजे पेंटोस शुगर, मध्यभागी त्याच्या मधल्या बाजूला नायट्रोजनचे 4 बेसेस एटीजीसी आणि वरच्या बाजूला फॉस्फेटचे बलून म्हणजे फुगे, हे आपण पाहिलं होतं, बरोबर? कोणाची कोणाबरोबर बॉन्डिंग होते एटीजीसी हे पण आपण पाहिलं होतं. 3 प्रकारचे आरएनए असतात. आरएनए म्हणजे कोण असतात?
डीएनएच्या कामात मदत करणारे आरएनए हे पण जेनेटिक मटेरियल असतात. जेनेटिक म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या जनुकीय पद्धती, जनुकीय माहितीचा साठा आहे ते असतात आरएनए. आता 3 प्रकारचे आरएनए आहेत. प्रत्येकाचं कार्य काय आपण ऑलरेडी पाहिलं होतं. डीएनए आणि आरएनए मिळून आपल्या शरीरामध्ये नवीन पेशींमध्ये नवा डीएनए कसा येईल हे बघतात. ह्याच्यानंतर आपण पाहिलं होतं या मेंडेलचा अनुवंशिकतेचा सिद्धांत. मेंडेलने 2 वेगवेगळे प्रयोग केले होते. त्याच्यामध्ये पहिल्या प्रयोगामध्ये त्याने काय केलं होतं, एकाच प्रकारचे ट्रेट म्हणजे गुणधर्म एकमेकांबरोबर क्रॉस केले आणि मग उंच आणि बुटक्या अशा 2 प्रजाती कसल्या, मटारच्या वेली. बघा, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या आजूबाजूला शेती असेल किंवा तुम्हाला वनस्पतींचं निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला काही गोष्टी समजतील. सगळ्यात सोपं उदाहरण आजकालचं रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, संत्री. सध्या मार्केटमध्ये संत्री आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या संत्री असतात सामान्यपणे, छोट्या आकाराच्या आणि पातळ सालीच्या, आणि अशा मोठ्या संत्री फुगलेल्या सालींच्या. तुम्ही त्या संत्रीला असं फोडलं मध्ये तर त्याची अशी साल बाहेरच्या बाहेर निघून जाते, जसं की ती नुसतीच लावलेली आहे, अशी चिटकवलेली आहे. आणि दुसऱ्या छोट्या संत्री ज्या असतात ना, तुम्ही त्याला नखाने खरवडून गेलं तरी पण त्याची स्किन निघत नाही, म्हणजे त्याची साल निघत नाही. अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या संत्री तर अशाच आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. बोरांचा प्रकार बघा, छोटी बोरं, आंबट बोरं, गोल बोरं, पेरू सारखी असतात तशी बोरं, ऍपल बोरं, काय काय प्रकारची बोरं आहेत. म्हणजेच काय, अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्या आजूबाजूला असतात. वनस्पतींमध्ये ही व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसेबल आहे. मग ह्याने ह्याच्या आजूबाजूला असलेल्या काही उंच वाढणाऱ्या आणि काही बुटक्या अशा 2 वेली त्याला दिसल्या. त्यांच्या 2 वेगवेगळ्या बियांचा संकर करून त्याला जे निरीक्षण त्याला समजलं ते त्याने सांगितलं की चारामधल्या एक असं जर मी बी बघितलं तर ते 100% काय असेल, उंच असेल. 2 जे असेल ते 50% उंचीचे जीन्स असलेले, म्हणजे 50% उंच 50% बुटके होऊ शकले असते, पण उंच असणं हा डॉमिनेटिंग ट्रेट आहे. डॉमिनेटिंग या शब्दाचा अर्थ आहे की तो दुसऱ्याला ओव्हर पॉवर करेल. म्हणजे काय करेल, त्याला एखाद्याला खाली दाबून त्याच्यावरती उभं राहणं, प्रभावी किंवा अप्रभावी. उंची हा प्रभावी गुणधर्म आहे, त्याच्यामुळे बुटके असणं हा अप्रभावी आहे. प्रभावी गुणधर्म काय करतो, जो प्रभावी गुणधर्म आहे तो त्या अपत्यामध्ये दिसतोच, जसं की जास्त उंची हा प्रभावी गुणधर्म आहे. मग जे होणारं बाळ आहे, म्हणजे जे काही बी आहेत आणि त्यातनं जी काही वेल येणार आहे, ही काय असेल, 100% उंच असेल. आणि 4 मधली ही चौथी जी एक आहे ती असेल 100, जे सांगते या टेबलमध्ये आहे, 100% उंच, 100% बुटके आणि 50% उंच आणि बुटके असे म्हणजे गुणधर्म. हे झालं त्याच्या पहिल्या प्रयोगाचं पूर्ण सार. दुसऱ्या प्रयोगामध्ये त्याने उंची हा गुणधर्म घेतलाच नाही. त्याने आणखीन 2 गुणधर्म घेतले. ते काय होते, ते होते पिवळ्या रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या बिया. दुसरं, चांगल्या व्यवस्थित गोल आकाराच्या किंवा सुरकुतलेल्या बिया. बरोबर. मग गोल असणं हा प्रभावी आहे आणि सुरकुतलेलं असणं हा अप्रभावी गुणधर्म आहे. पिवळ्या रंगाच्या बिया प्रभावी गुणधर्म आहे, हिरव्या रंगाच्या बिया अप्रभावी गुणधर्म आहे. अशा संकरांना, म्हणजे अशा 2 प्रकारच्या गुणधर्मांना संकरित केल्यानंतर त्याला जे काही मिळालं ते आपण मागच्या वेळेला ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे सगळं आपण भरलेलं होतं. ह्या सगळ्यांना काउंट करून त्याचा नंबर इथे टाकायचा होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हे मोजा आणि इथे लिहा. जसं बघा, हा RRYY एकच आहे छोटा, हा इथे एक लिहून टाकायचा. बरोबर. हा कॅपिटल RRYY एकदम वरचा आहे, तो लिहून टाकायचा. आदले मधले किती आहे त्याला इथे क्रॉस करत जायचं, इथे नंबर लिहित जायचा. हे तुम्ही तुमचं बघायचंय, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ना त्याचं जिनोटाईप काय. जिनोटाईप म्हणजे त्यांच्या जनुकांचा जो काही रेशो आहे तो काय आहे तुम्हाला कसं कळेल, जोपर्यंत तुम्ही ते लिहित नाही. अशा पद्धतीने ह्या आपल्या प्रयोगांमध्ये आपण बघितलं की जेनेटिक्स म्हणजे काय, जेनेटिक्सचा शोध कसा लागला, मेंडेलचा आपल्याला प्रयोग देण्यामागचा उद्देश काय आहे. ह्या जेनेटिक्सला आपण जे आजूबाजूला बघतोय आजकाल, एवढं गव्हामध्ये हे संकरित बियाणं आले, त्याच्यामध्ये ते आले, ते टोमॅटो अधिक पोटॅटो इज इक्वल टू पोमॅटो, म्हणजे टोमॅटो वरच्या बाजूला आणि त्याच झाडाला खाली बटाटे. म्हणजे शास्त्रज्ञांनी असा विचार केला की वेगवेगळी झाडं का लावायची, बटाटे वेगळे टमाटे वेगळे असं का करायचं. तर एकाच झाडाच्या वरच्या बाजूला टमाटे येतील पण त्याच्या मुळांना बटाटे येतील, असं करून बघितलं तर
अशा वेगवेगळ्या पद्धतीचे संकर करणे आणि त्याच्या पद्धतीने त्या झाडांमध्ये, त्या प्राण्यांमध्ये किंवा त्या स्पीसीजमध्ये काही चेंजेस करून आणणे, हे आपल्या ह्या सगळ्या जेनेटिक्सचा बेस आहे. एकाच प्राण्यासारखा नवा प्राणी निर्माण करणे, बरोबर, ह्याला आपण क्लोनिंग म्हणतो. क्लोनिंग हे पण जेनेटिक्समध्ये होतं. जेनेटिक्स खूप मोठी ब्रांच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात, कसा असेल तो डीएनए, कसा बघायचा, कसा असा दिसत असेल, तुम्ही करू शकता जेनेटिक्सचा अभ्यास. तुम्ही बघा की लॅबमध्ये जाऊन मायक्रोस्कोपच्या खाली एखाद्या सेलच्या मध्ये कसे ते असे क्रोमोझोम्स बाजूला होतात, कसे ते एकमेकांच्या बरोबर येतात, कसे तुटतात, 2 सेल बनतात आणि पूर्ण सेल डेव्हलप होतात, परत ते तुटतात, म्हणजे नवीन सेल बनतात. म्हणजे पेशींचे रिप्रोडक्शन ऑफ सेल्स, थोडक्यात नवीन सेलची निर्मिती होणं, ही खूप मोठी प्रोसिजर आहे, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींना डिटेलमध्ये अभ्यासलं जातं जेनेटिक्समध्ये. हे आपल्याला यावर्षी सुरू झाले 9वीला. 10वीला पण याचा थोडा भाग येईल आपल्याला. अनेक बायोलॉजीच्या म्हणजे जीवशास्त्राच्या अनेक वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, छोट्या छोट्या. त्यातली एक ही महत्वाची ब्रांच आहे आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी काय आहेत, त्याची सुरुवात कुठून झाली, हे आपल्याला आतापर्यंत कळलेलं आहे. आता पुढे जेनेटिक्स तर आपल्याला कळलं, पण या जेनेटिकमुळे होणारे जे जे काही व्याधी आहेत, ज्या काही त्याच्यामध्ये होणाऱ्या डिसऑर्डर्स आहेत, त्या काय आहेत हे पण आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं. मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे आणि मग हा धडा आपण संपवणार आहे. बघा, डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, मंगोलिकता. ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की 21वी, बघा आता वरती तुम्हाला जो चार्ट मगाशी मी दाखवला होता ना, हा चार्ट, ह्याच्यामध्ये ही माणसांच्या, आपल्या सगळ्या माणसांच्या, मानवांच्या शरीरामध्ये असलेली 23 गुणसूत्र आहेत. गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स. मागे सुद्धा सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगते. ह्याच्यामध्ये 22 असतात ते अलिंगी गुणसूत्र असतात. अलिंगी सगळ्या पेशींमध्ये समान आहे, त्याच्यामध्ये काही भिन्न अभिन्न असं काहीच नाही. इथपर्यंत सगळं सेम आहे. सगळ्यांमध्ये हे 22 सेम असतात, म्हणजे 22 प्रकारचे सेम असतात. फरक असतो एकतर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. हे आहेत एक्स एक्स आणि दुसरे आहेत एक्स वाय. जो उंच क्रोमोझोम आहे तो आहे एक्स आणि जो छोटा आहे तो आहे वाय क्रोमोझोम. हे एक्स एक्स आणि एक्स वाय म्हणजे ह्याच्यामधनं लिंग काय रे, ह्याच्यामधून लिंग कळतं. लिंग म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे, म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे. एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा ते जन्माला आल्यानंतर कळतं की ते मुलगा आहे का मुलगी आहे, पण जेव्हा ते आईच्या पोटामध्ये असतं, जेव्हा भ्रूणावस्थेमध्ये असतं, तेव्हा 3ऱ्या महिन्याला समजलेलं असतं. जेव्हा सोनोग्राफी करतात तेव्हा त्याच्यामध्ये ते कळलेलं असतं की ते बाळ मुलगा आहे का मुलगी आहे. पण आपल्या देशामध्ये चित्र विचित्र गोष्टी आहेत, म्हणून आपल्याकडे सोनोग्राफी केल्यावरती हे सांगत नाहीत की असलेलं बाळ हे मुलगा आहे का मुलगी आहे. पण हे आधीच ठरलेलं असतं, कारण की हे जेनेटिकली आपल्यामध्ये येतं. आणि कुठून येतं, आईकडून एक्स क्रोमोझोम आणि बाबांकडून वाय क्रोमोझोम. जर बाबांकडचा वाय आला तर तो मुलगा आहे, तर बाबांकडचाही एक्सच आला तर मुलगा, म्हणजे मुलगा न होता एक्स आणि एक्स इज इक्वल टू मुलगी, असं ते सूत्र तिकडे बनतं. आता ह्या पूर्णच्या पूर्ण 22 ही 21 नंबरची जी काही जोडी तुम्हाला इथे दिसते, ह्या 21 नंबरच्या जोडीमध्ये जर काही गडबड झाली, त्या 21व्या गुणसूत्रामध्ये गडबड झाली म्हणजे आणखीन एक क्रोमोझोम ऍड झाला. गरजच नव्हती एक क्रोमोझोम येण्याची, पण तो आला, म्हणजे 3 झाले त्याच्यामध्ये. 2च्या ऐवजी 3 एवढे त्याच्यामध्ये गुणसूत्र आली. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 46च गुणसूत्र आहेत. 47वा एक ऍडिशनल आला की सगळी सिस्टीम गडबडते आपली. आणि मग ते जे काही बाळ असतं ते थोडं गतिमंद असतं. त्याची शरीराची, चेहऱ्याची रचना थोडी वेगळी असते. बाकीच्या मुलांपेक्षा ते स्लो असतं बाळ. चालणं, बोलणं, है ना, ह्या सगळ्यामध्ये थोडासा फरक दिसतो. तुमच्या आजूबाजूला जर कुठे अशी बाळं असतील तर तुम्हाला हे आता समजलं असेल की हे काम कशामुळे होतं, बरोबर. आणि मग या अधिकच्या गुणसूत्रामुळे त्या बाळाचं सगळं आयुष्य हे गडबडीतच जातं. नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही आणि याचं फार जास्त आयुष्य पण नसतं. लवकर म्हणजे 20-25 वर्षापर्यंत ते मृत्युमुखी पडतात, कारण की त्यांच्या शरीराची रचना तशी झालेलीच नाहीये, वाढ झालेली नाहीये की
सगळ्या पद्धतीने ते सर्व्हाइव्ह करू शकतात, ते वीक असतात थोडेसे. ठीक आहे. आता दुसरं आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर म्हणजे काय? आता हा एक असा विचित्र प्रकारचा सिंड्रोम आहे जो फक्त स्त्रियांमध्ये होतो. आपल्याला माहिती आहे की स्त्रियांमध्ये एक्स आणि एक्स अशी दोन गुणसूत्र असतात. आपण वरच बघितले एक्स आणि एक्स. पण चुकून जे ह्यांच्यापैकी एक क्रोमोझोम आलाच नाही तर काय असेल? फक्त एकच एक्स. मुलगी तर आहे पण कम्प्लीट नाहीये. आईकडनं किंवा बाबांकडनं एक्स आणि एक्स यायला पाहिजे. दोघांपैकी एकच आलेला आहे. तर इकडनं आलाय किंवा इकडनं आलाय. जो दुसरा यायला पाहिजे तो आलाच नाही. अशा परिस्थितीमध्ये जी काही मुलगी जन्माला येणार आहे ती प्रजननक्षम नाही. म्हणजे तिच्यामध्ये नवीन बाळ निर्माण करण्याची क्षमता नाहीये. शरीराची रचना तशा पद्धतीने झालेली नाहीये. तशी वाढ झालेली नाही. बाकीच्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम असतो का? नाही. बाकीच्या शरीराच्या सिस्टीममध्ये काम चालू राहतं. बाकीचे सगळे जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत शरीरातल्या त्या सगळ्या काम करतात. पण पुनरुत्पादनासाठी ते सक्षम नाही. जसा हा स्त्रियांच्या बाबतीतला आहे तसाच पुरुषांच्या बाबतीमध्ये एक आहे क्लाइन फेल्टर्स सिंड्रोम किंवा क्लाइन फेल्टर्स संलक्षण. ह्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की पुरुषांमध्ये एक्स आणि वाय असे क्रोमोझोम असतात. एक्स आणि वाय ही गुणसूत्र असतात. जर पुरुषांमध्ये एक्स वायच्या बरोबर आणखीन एक एक्स आला तर किती मोठं कन्फ्युजन आहे. आता बघा, एक्स एक्स म्हणजे स्त्री, एक्स वाय म्हणजे पुरुष, पण नाहीये. त्या शरीरामधल्या सिस्टीमला समजतच नाही की मी स्त्रीसारखं काम करायचंय का पुरुषासारखं काम करायचंय. म्हणजे जी काही त्यांच्या शरीरामध्ये जी काही हॉर्मोन्स, जी काही एन्झाइम्स डेव्हलप व्हायला पाहिजे ती तशी होत नाही, जे एका नॉर्मल किंवा एका काय आपण म्हणतो योग्य वाढ झालेल्या पुरुषामध्ये असतात तशी यांच्यामध्ये होत नाहीत. हे एक्स्ट्रा एक्सची गरजच नव्हती ना. हा उगाच आला, हा किंवा हा. हा आल्यामुळे पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक्स एक्स वाय अशी जनुक किंवा अशी गुणसूत्र घेऊन जी मुलं जन्माला येतात ती सुद्धा प्रजननक्षम नसतात. ते पुनरुत्पादन करू शकत नाही. अल्पविकसित असतात. त्यांची वाढही बरोबर होत नाही. कारण जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त आलेलं आहे. कन्फ्यूज झालेलं आहे शरीर की आता हे काय करायचं मी. अशा पद्धतीने ही जी काही आहेत ही जनुकीय डिसीजेस म्हणजे आजार जे आहेत ते आपण बघितले. नंतर एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग म्हणजे एक जनुकीय विकृती. एकाच जनुकामध्ये जर काही विकार झाले किंवा जर काही दोष निर्माण झाले तर मग मात्र वेगवेगळ्या प्रकारचे जनुकीय आजार होतात. जसं बघा, आपल्याला इथे काही नावं दिलेली आहेत. हचिन्सन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल कीटोन मेह, सिकल सेल अॅनिमिया. सिकल सेल अॅनिमिया तर आपल्याला पुस्तकात पण दिलाय, तो मी तुम्हाला सांगते. पांडुरोग, दात्रपेशी पांडुरोग किंवा सिस्टिक फायब्रोसिस किंवा पोटी तंतुभवन, वर्णकहीनता, हिमोफेलिया, रात आंधळेपणा इत्यादी. रात आंधळेपणा हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? लोकांना रात्रीच्या वेळेला दिसत नाही. म्हणजे रात आंधळेपणा आणि रंग न ओळखता येणे म्हणजे कलर ब्लाइंडनेस आणि नाईट ब्लाइंडनेस हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. हे पण जेनेटिक डिसऑर्डरमुळे होतात. एखाद्या प्रकारच्या जनुकाच्या जागा बदलण्यामुळे होतात. रात अंधारेपणामध्ये रात्रीच्या वेळेला त्या माणसाची दृष्टी जाते. उजेड असतो तोपर्यंतच दिसतो, अंधार झाला की गेला. असं नाही व्हायला पाहिजे. अंधारामध्ये आपल्या डोळ्यांच्या ज्या पेशी असतात त्या ऍडजस्ट करतात आणि थोड्या वेळानंतर अंधारामध्ये पण आपल्याला हलकं हलकं दिसायला लागतं. पण ह्या लोकांना अंधार झाला की काही दिसत नाही. विचार करा किती डेंजरस आहे. दुसरा एक आहे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस मध्ये त्या माणसाला लाल आहे का हिरवा आहे का निळा आहे हे रंग ओळखता येत नाही. म्हणजे अशा माणसाला जर तुम्ही समजा ड्रायव्हर म्हणून नेमलं त्याला लाल रंगाचा सिग्नलच दिसणार नाही आणि तो कसा काय गाडी थांबवेल. सो रात आंधळेपणा आणि दुसऱ्या मी सांगितलं तसा कलर ब्लाइंडनेस हे दोन डेंजरस आहेत. हिमोफेलिया हा एक असा विचित्र आजार आहे. हा आपल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांशी लग्न केल्यामुळे अनेक रॉयल फॅमिलीजमध्ये म्हणजे अतिश्रीमंत लोकांची राजघराणी जी होती त्यांच्यामध्ये झालेला हा रोग आहे.
स्पेशली रॉयल फॅमिलीज फ्रॉम काय बरं म्हणू आपण, दुसऱ्या म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिका अशासारख्या, अमेरिका नाही इंग्लंड सारख्या कंट्रीजमध्ये जिकडे खूप पूर्वीची राजघराणी आणि त्यांच्यामधले अंतर्गत विवाह. आपल्याकडे पण काही भारतामध्ये पण काही फॅमिलीजमध्ये किंवा काही कल्चर्समध्ये आपल्या आपल्या क्लोज रिलेटिव्ह मध्येच लग्न करतात. म्हणजे आमच्या जातीतच आम्ही लग्न करणार, आमच्या घरातच आम्ही लग्न करणार. जातीत लग्न करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे, पण आमची फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे, तिथल्या तिथे लग्न करायची. म्हणजे चुलतचे चुलत किंवा आत्याच्या घरात जाणं किंवा त्यांच्याच घरातल्या दुसऱ्या बहिणीशी लग्न, अशी खूप क्लोज 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 लग्न करायची. ह्याच्यामुळे काय होतं, ह्याचा एक दुसरा चांगला विचार असा होता की आपल्या घरामधले जे कोणी लोक आहेत आपल्याच घरात राहतील. दुसरं, आपली संपत्ती आपल्याकडे राहील. बऱ्याच घरांमध्ये लग्न हा संपत्ती देण्याघेण्याचा पण एक मोठा मुद्दा असतो. तर मग आपली संपत्ती आपल्याच फॅमिलीमध्ये कुठेतरी असेल तर इथल्या इथे फिरत राहते, असा पण एक त्याच्यामध्ये विचार असतो. सेफ्टीचा विचार असतो, सिक्युरिटीचा विचार असतो, आणि आपल्याच प्रकारच्या लोकांमध्ये एक प्रकारची एक ईज असते, सोपेपणा असतो. असे त्याचे कितीही फायदे जरी असतील तरी पण त्याचे भयंकर तोटे आहेत जेनेटिकली. आत्ताच आपण बोललो होतो की जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांमधनं आपल्याकडे काही गोष्टी येतात. त्याच्यामध्ये जर एखादी गोष्ट चुकीची एखाद्या घटकाची असेल तर तीच सगळ्याच लोकांमध्ये असते आणि तीच परत परत एकत्र आली की पुढच्या पिढीला ती येते. आता हिमोफिलियामध्ये काय झालं मी तुम्हाला सांगते. हिमोफिलिया या आजारामध्ये जसं मी तुम्हाला म्हणलं की हे राजघराण्यांचा रोग होता. आपल्याला जखम झाली, समजा आता मला इथे सुई टोचली, तर ह्या सुई टोचली तर इथे मला छोटासा खड्डा पडेल आणि मग त्यातनं थोडंसं रक्त बाहेर येईल. पण या हिमोफिलियामध्ये ह्या रक्तावरती खपली बसतच नाही. म्हणजे ही रक्त चालूच राहतं. एका छोट्याशा टिंबामधनं पण शरीरातलं सगळं रक्त वाहून जातं. ते बंद होतच नाही. याचं काही बंद करायला काही नाहीच आतमधून. तुम्ही दाबून पण काही होणार नाही. तुम्ही बोट काढलं की ते रक्त परत येणारच आहे. अशा प्रकारचा हा आजार त्या रॉयल फॅमिलीमध्ये झाला आणि त्यांचा शेवटचा राजकुमार छोट्याशा एवढ्याशा जखमेमुळे मेला. कारण सगळं शरीरातलं रक्तच निघून गेलं. बंद करणार कसं तुम्ही? काय सगळीकडे ऑपरेशन करत बसाल, टाके घालाल, आणि टाके घातले तरी पण तिथे जखम होतेच. ते टाके पण तर भरले पाहिजे. जर जखम भरलीच नाही तर तुम्ही जगाल कसे? असा हा विचित्र रोग होता. तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही गुगलवर सर्च करा हिमोफिलिया. अशा पद्धतीने जवळजवळच्या लोकांशी लग्न केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात. कारण की सगळ्या रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी जनुकांना परस्परांशी एकत्र येण्याची संधी मिळते. म्हणूनच आपल्याकडे काही गोष्टी आधीपासून पाळल्या जातात, बरोबर? जसं की जनरली तुम्ही बघितलं असेल मराठी घरांमध्ये पत्रिका बघतात. पत्रिकेमध्ये बघतात की तुमचं गोत्र काय आहे किंवा नाडी काय आहे, ब्लड ग्रुप काय आहे, हे आपल्याकडे लग्न करताना बघितल्या येणाऱ्या गोष्टी आहेत. जेणेकरून आपण होणाऱ्या संभाव्य डेंजरस गोष्टी टाळू शकतो किंवा मिनिमम करू शकतो. हा आपल्याकडचा फार पूर्वीपासून चालत आलेला प्रघात आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी सायन्स होतं. लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता त्याच्यामध्ये बदल केले आणि मूळ सायन्स बाजूला टाकलं. आपला उद्देश असा आहे की आपण आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या जुन्या परंपरांचा विचार केला पाहिजे. की का बरं आपल्याला हे सांगितलं असेल, का बघत असतील हे, मग काय नक्की बघतात त्याच्यामध्ये. नाडी परीक्षण करतात म्हणजे काय करतात, तर नाडी परीक्षण हे नुसतंच पत्रिकेमध्ये नाडी नसते, ती आपल्या शरीराची आयुर्वेदिक टेस्ट आहे. तुम्ही जर कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला बरं नसेल तर म्हणजे वैद्याकडे गेलात, तो तुमचा हात धरून नाडी परीक्षा करतो आणि मग सांगतो की तुम्हाला काय झालं. तर हे आपल्याकडचं जुनं शास्त्र आहे. म्हणजे आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी शिव्या घालण्यासारख्याच नसतात, त्याच्या मागे खरंच काही विज्ञान होतं. तर हे झालंय आपल्या ह्या जनरल वरच्या डिसीजेस बद्दल. वर्णकहीनता म्हणजे अल्बिनिझम, आपण याच्याबद्दल मागे बोललो होतो की ह्याच्यामध्ये शरीरावरचं मेलॅनिन अगदी नगण्य असतं, म्हणजे नाहीच जवळपास. वर्णक म्हणजे रंगद्रव्य, आपल्या शरीराला रंग देणारं द्रव्य आहे. जर तुमच्या शरीरामध्ये नसेलच तर तुमच्या शरीराला रंग येणार कसा, हो की नाही? तर आता हा आहे ह्या मेलॅनिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार. बोला, कोणी हँड रेस केलेला आहे? दुसरं आहे दात्रपेशी पांडुरोग किंवा सिकल सेल अॅनिमिया. ह्याचं चित्र आपण बघितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की जी काही आपली पेशी आहे, कुठली, आरबीसी, ह्या अशा दिसतात बघा, छान मस्त जेम्सच्या गोळ्यांसारख्या. पण जेव्हा ह्या अशा वाकड्या तिकड्या तिरक्या अर्धचंद्रासारख्या असतात तेव्हा त्याला बाधित म्हणतात. म्हणजे काय असतात त्या?
सिकल सेल सीच्या आकारात या पीडित असतात. म्हणजे लाल रक्तपेशी आहेत. कोणाचा तरी माईक ऑन आहे, जरा तो बंद कराल का तुम्ही? जेव्हा या अशा लाल रंगाच्या पूर्ण रक्तपेशी आपल्या आजूबाजूला असतात तर त्या त्यांचं काम सक्षमपणाने करतात. त्यांचं काम आहे ऑक्सिजन वाहून नेणं. पण जर त्या अशा वाकड्या तिकड्या अर्धवट असतील तर त्याच्यामध्ये कसं काय ऑक्सिजन वाहून नेता येईल? एक काम जे ही पेशी व्यवस्थित पूर्ण करू शकते, कारण त्याचा मोठा सरफेस एरिया आहे, ती कशी काय करू शकते जेव्हा याचा सरफेस एरिया कमी झाला असेल? म्हणजे काम अव्यवस्थित झाले, ऑक्सिजनची कमी म्हणजे पुन्हा एकदा सगळ्या सिस्टीम मध्ये गडबड. अशा लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो, दम लागतो लवकर, बरोबर? आणि हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, एका पिढीकडून दुसऱ्याकडे जातो. माझ्या ओळखीत माझी एक मैत्रीण आहे, तिच्या प्रेग्नन्सीत तिला कळलं की तिला अॅनिमिया आहे, आणि तोपर्यंत कळलं होतं की तिच्या बाळाला पण अॅनिमिया आहे. तिच्या मुलाला अॅनिमिया आहे आता सध्या, आणि ही गोष्ट तिलाच माहित नव्हती. ती जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा कळलं की तिला अॅनिमिया आहे. तोपर्यंत माणसाला कळेल कसं की मला काय झालंय, बरोबर? मग त्याच्यावर उपाययोजना काय आहेत? हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी किंवा नंतर हे चेक करून बघायचं. आणि ज्या व्यक्तीला असा आजार असेल त्या व्यक्तीशी लग्न शक्यतो करायचं नाही, आणि नाहीतर मग फॉलिक ऍसिडची गोळी रोज एक घ्यावी लागते, त्याच्याशिवाय मग ते काम बरोबर होत नाही. नंतर आहे तंतुकणिकीय विकृती. तंतुकणिकेतील डीएनएतील रेणूतील जनुकेसह उत्परिवर्तनाने सदोष होऊ शकतात. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. लेबेरची अनुवंशिक चेता विकृती हे तंतुकणिकीय विकृती. मग आहे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती बहुघटकीय. अनेक घटक अशी, खालचं चित्र किती घाण आहे, मला त्याला मोठं करायचंय, मला नाही बघायचं ते कर्करोगाचं. बघा, हे असे त्या पिक्चर मध्ये आणि ऍड मध्ये पण दाखवतात की सिगरेट खाल्ल्यामुळे, सिगरेट प्यायल्यामुळे, दारू प्यायल्यामुळे असे काय काय तोंडाचे इकडचे तिकडचे कॅन्सर झालेत. ही चित्र खरी आहेत, आणि त्याला बघताना असं वाटतं बापरे किती भयंकर आहे ते. पण हे ज्या व्यक्तीला झालं त्याला विचार, त्याला किती त्रास होत असेल त्या गोष्टीचा, हो की नाही? सो हा एक प्रकारचा आजार आहे. पण आपण त्याच्या आधी बहुघटकीय विकृती म्हणजे काय एकदा बघूया. मध्ये बदल घडून आल्यामुळे विकृती उद्भवतात. अशा विकारांमध्ये गर्भावस्थेतील गर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्याने विकारांची तीव्रता वाढते. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती या प्रकारच्या असतात. दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष, ह्याच्याबरोबर मधुमेह. छोट्या मुलांना पण आजकाल ब्लड हे होतंय, शुगर, बरोबर, डायबिटीज, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता, हे विकार पण बहुघटकीय आहेत. अनेक घटकांचा त्याच्यावर परिणाम होतो. तुम्ही जास्त धावपळ करत नाहीये, तुम्ही एका ठिकाणी बैठ काम करताय, तुम्ही सगळ्या प्रकारच्या अनहेल्दी गोष्टी खाताय, म्हणजे तुम्ही समोसे, बटाटे वडे, चिप्स खाताय, कॉफीवर कॉफी पिताय, एका ठिकाणी बसून तुम्ही काम करताय, हे सगळं शरीराला त्रासदायक आहे. तुम्ही खेळलं पाहिजे, तुम्ही बाहेर जाऊन मस्ती केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आणि कधीतरी वाटलं तरच या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. एका ठिकाणी बसून राहिलेत, अभ्यास करतोय म्हणून हालचालच करत नाही, मग कंटाळा म्हणून फोनच घेतला, मग तिथेच बसून राहिलो, आणि मग कंटाळा तर टीव्हीच बघितला. तुम्ही तुमच्या वेळची अशी मुलं नक्की बघितली असतील. सगळ्याच्या सगळे काही स्थूल होतात असं नाहीये, पण त्याच्यामुळे शरीराचं सिस्टीम गडबडायला लागतं. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे त्रास त्या मुलांना नक्की होतात, बरोबर? आणि वाढीच्या वयामध्ये तर ते कळत पण नाहीत, कारण वाढीच्या वयामध्ये सगळ्याच गोष्टी बदलत असतात. तुमचं आता सध्याचं जे आहे ते वाढीचं वय आहे, तुम्ही आता सगळे तरुणावस्थेमध्ये जाताय, हो की नाही? पौगंडावस्थेतून तरुणावस्थेमध्ये. आता तुमच्या शरीरामध्ये खूप गोष्टी बदलत आहेत. नक्की कशामुळे काय बदलतंय हे तुम्हाला तरी कळणार आहे का? म्हणूनच आपली जीवनशैली, आपलं पर्यावरण, खूप प्रदूषित ठिकाणी राहतो एखादा माणूस, त्याचं आपोआप डोकं दुखी होईल, त्याला श्वास घ्यायला त्रास होईल, हृदयाचे ठोके वाढतील. प्रदूषणाचे आपल्या शरीरावरती हळूहळू हळूहळू नकारात्मक परिणाम होत असतात, बरोबर? चिडचिड होते, कंटाळा येतो, कुठेतरी मन गुंतवावं म्हणून माणूस एकाच ठिकाणी अडकतो. ते फोन आणि मोबाईल बिबाईल लॅपटॉप ह्याच्यामध्ये ते स्क्रीनवर डोळ्याची टक एकदाच की गेलं मग माणूस कामात, बरोबर? हा सगळ्याचा परिणाम बाकीच्या गोष्टींवर होतो, बरोबर? आणि अनेक जनुकांमधले दोष ह्या सगळ्यामधून आणखीनच भयंकर काहीतरी होतं. सो ह्या सगळ्याचा परिणाम आपण बहुघटकीय विकृतीमधनं कसं बाहेर पडायचं
ह्याचा विचार करायला पाहिजे. तंबाखू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही खाल्ल्या पाहिजे. तंबाखूचा धूर, दारू, हं? ह्या सगळ्यामुळे आपल्या तोंडाचा, घशाचा, पोटाचा ह्या सगळ्याचे कॅन्सर होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपला हा धडा आज इकडे संपला. जैव तंत्रज्ञानाची ओळख हा नवा धडा आपण पुढच्या वेळेला नक्की सुरू करूया. ह्याची सुरुवातच ऊतींपासून होते. ऊती म्हणजे आपण आत्ताच बोललो ना, प्रत्येक सजीव हा एका पेशीपासून ऊती, ऊतीपासून ऊती संस्था, ऊती संस्थेपासून अवयव आणि अवयवापासून अवयव संस्था. बरोबर की नाही? अशा पद्धतीने मोठा मोठा होत जातो. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत आणि त्या पेशी एकत्र येऊन त्याच्या ऊती बनल्यात. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्या ह्या काय बरं हा लेसन आहे आपला बायोटेक्नॉलॉजीचा, म्हणजे जैव तंत्रज्ञानाचा, ह्याच्यामध्ये होणार आहे. पुढच्या वेळेला आपण हा धडा सुरू करूया. आज आपण थांबूया इकडे. आपली वेळ संपली ना? 1-2 मिनिटं आपण फक्त ऊतीचा सेक्शन कंप्लीट करायचं का? अमिबासारख्या एकपेशीय सजीवांमध्ये आवश्यक ती सर्व कार्य त्याच पेशीतील अंगक पार पडतात. बघा आता आपल्याला माहितीये, एकपेशीय प्राणी आपण घेतला अमिबा. अमिबाच्या शरीरामध्ये काय आहे? एक न्यूक्लियस आहे, म्हणजे केंद्रक आहे. आजूबाजूला सायटोप्लाझम आहे. याला इकडून तिकडे जायचं असेल, समजा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपला अमिबा बसलाय, त्याला जायचंय इकडून तिकडे, तर तो काय करेल? काही करणार नाही. तो त्याच्या बॉडीला या बाजूला पुढे झुकवेल आणि इथून श्रिंक करवून टाकेल. म्हणजे आपोआप हा छद्मपाद, याला काय म्हणतात? छद्मपाद, खोटा खोटा पाय, हा पुढच्या बाजूला आला की पूर्णच्या पूर्ण अमिबा इकडे वाकला. म्हणजेच काय झालं? त्याला हालचाल करताना, एखादी गोष्ट खाताना किंवा पुनरुत्पादन करताना सुद्धा दुसऱ्या कोणाचीही गरज नाहीये. पुनरुत्पादन कसं होणार आहे त्याचं? पेशी विभाजन. असं मध्यभागी विभाजन होतं. अर्धकेंद्रक इकडे, अर्धकेंद्रक इकडे. ह्याचं अर्ध सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य इकडे, पेशीद्रव्य इकडे. झाल्या 2 छोट्या छोट्या बेबीज तयार. मग आता मला सांगा, अमिबा कधी मरतो का? कधीच मरणार नाही. प्रत्येक पेशी परत 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 डिवाइड होत जाते. म्हणजे तोच परत 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 नव्याने जन्म घेतो. हो की नाही? तर अशा पद्धतीने हा अमिबा अनेक छोट्या 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 अमिबाच्या बेबीज मध्ये कन्वर्ट होतो. आणि असा जसा एका पेशीचा स्वतःचा एक स्वतंत्र कारभार असतो, तसाच आपल्या शरीरामध्ये पण खूप साऱ्या पेशी आहेत. त्या स्वतंत्रपणे जिवंत आहेत, तरीही त्या एकत्र आहेत. आता या क्षणाला आपल्या अनेक पेशींचं डिव्हिजन सुरू आहे आणि अनेक पेशी मरत आहेत, पण आपल्याला काही समजत नाही. एक पूर्ण शरीर म्हणून आपल्या शरीरामध्ये खूप गोष्टी सुरू आहेत आणि आपोआप सुरू आहेत आणि वेगवेगळ्या सुरू आहेत, तरी एकत्र सुरू आहेत. हीच तर आपल्या कॉम्प्लेक्स सिस्टीमची मजा आहे. म्हणजे गुंतागुंतीच्या शरीराची खूप मजा आहे. पण तरी याच्यामधनं काही बेसिक गोष्टी आपल्याला सोडून चालणार नाही, ज्यांचाच उलट आपण अभ्यास करून हे जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी कसं करता येतं हे बघणार आहोत. पुढच्या वेळेला आपण हा इंटरेस्टिंग लेसन आणखीन डिटेलमध्ये बघूया. आज आपण इकडे थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.